ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। तर मंडळी, आज महाशिवरात्री आहे आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आत्ता आम्ही निघालो आहोत आमच्या बामणडोंगरी गावच्या खंडेश्वरीवर सांभाच्या देवाचे दर्शन घ्यायला चाललो आहोत। तर चला, आपणही माझ्या मागून चला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आमच्या शंभाच्या देवळात खंडेश्वरीवर। हे बघा, हे मंदिर। आता आपण तिथे जाणार आहोत। जय भोलेनाथ। चला, आपण मंदिरात आता जाऊ। फार प्राचीन काळापासून हे मंदिर आहे। सार्वभौम करिता साया सुगम दुर्गम चिंतामणे दाता हे बघा, विहान डिजिटलचे मालक मल्हार आणि हे दुसरे मालक, मोठे मालक गणेश दादानी पेंडल उलटा घातलाय। सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ। शेखरा सत्य दानपा ऐशी हरी कुळभूषण बोलून पावला तिथे अंतर्जाना सर्व भोगयती म्हणती धन्य धन्य सभाग्यपण शिखराचे जाता श्री गुरु हनुमंत काय हे बघा, आमच्या मंदिरात सर्व भाविक इथे उभे आहेत या लाईनीला। तुम्ही जर कुठेही जगाच्या कुठल्याही भागात कोणालाही वर्ण असेल तर इथून ते करू शकतो। दूरस्थ आहे, दूरस्थोपचार पद्धती आहे याच्यामध्ये, कारण ऊर्जा असल्यामुळे कुठे आपण देऊ शकतो। प्रश्न विचारतात काय आहे त्याच्यामध्ये? नाव काय म्हणजे? साहेब नमस्कार। उदय प्रसादचे या मंदिरात श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव नमः, श्री सामसदा शिवाय नमः, श्री कुंडली कवलाय आयुष्य बहुत प्राय सिद्धांत परिपाल प्राय झाले होता सप्त दिवसापर्यंत युद्ध झाले अद्भुत हाय कला वस्त्रे अलंकार। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ। हिंदू आहा कर्माची गती आती महाराज जान मुष्टी कपडे सुई केनो तेरो गेंडे बिना मगर इंटे शिवानी लगी हिंदे महासती से नैसर्गिक सर्व प्रजा प्रवाहिमान पडली काढ कोण असाय का विचारणी ब्रह्म प्रतरी शतांची शक्ती
दुष्यने कलवले अत्यंत कोण उदर होई रेंग बाल कापली तत्वसते शरीर सरोवरा उदका धर्माचे नान वनी कलहरणे राजनंदन सौमान आहे पुत्रपत्नीदान वेदतवा पातले माता पिता बंधू पाही तिहे रागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसरीकडे घेऊन आले तेथे तो नाही केले कालच्छेदन कैसे बाल माने पुन म्हणे आहारे कोणी टाकिले दुस्तरवणी म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे देऊ तुलन जरी जावे जरी टाकून व्याघ्र भक्षितले की स्तनी दाटून कुठला पान नेत्रे झाले अश्रू जीवना बाल पुढे येऊन घेऊन तोलला कमले स्तनावे तैसा जाऊन कधी भोजन नाही स्मरण विषयांना त्याकरिता या जन्मी जाण सत्य तत्वशुभोन कल्पभयांपुढे सुवावे याच्या मातेने सवट मारिली ती जली विवशी झाली पूर्व वैरे ओळणी नेली क्रोधे भक्षले विदारणे हा राजपुत्र धर्मगुप्त यांनी घेतले दुष्ट कमित दान केले नाही की श्याम जय जय शिवपुराण भोलेनाथ महाराज की जय। हर हर महादेव। हे धर्मपुत्राच्या आख्यान कर तिचे श्रवण पठण लेखन रक्षण संबोधन त्रैपंचोदन सकल पापांचा हो यक्षे जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी मिळवून जाय निर्षय प्रदोष महिमात पंडित जी बहुत फॉर्म में आज क्यों? अरे वो भी खा रहा विद्येचा आणि या टेक्निकच्या या बरेच लाखोच्या गोष्टी संदर्भात काय घटना देणार आता त्यांनी सर्व काय सांगितलं आहे त्या वो लेकर आओ। सांगितलं सकाळ 14व्या वर्षी वैधव यथार्थ मग मैत्री बोलत दरिद्राचा सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षर यात्रा करायची केवळ चतुष्षष्टी कलायुक्त कैसा पिता महानलविख्यात सर्व लक्षणे श्रीमंदिर चित्रांगण तैसाचे भूमिनी शोधनी समग्र परिचयाहुनी नाही सुंदर 34 योजनावरून अशी नक्षत्र पाहुणे इकडे श्रीमंतनी व्रत सांगितल्यामुळे विशेष करिता स्वतः ब्राह्मण भोजन करिता वर्णिले उभेच्या पुढे जोडले ऐशी जाती बघा पारणी काय वरून मानव पावर त्याच्या तापांचे दापती तर अनेक सुख आत्मजा ऐशे वचन ऐकून सत्यजा परम संतोषला दंड सुतरा 14 वर्षाची सुमंती गुणनिधान लावण्य
चरणी मस्तकी देवी श्रीमंतिनी मायकुडा सौभाग्य कधी उचंबलोनी भरला श्री भूकाल पुत्र श्रीमंतिनी सहित ऐकती त्या जन्मांतरी भटार पावती शिवचरणी धावती प्रीती सोमवारून समजपडावे ऐश्वर्य ताख्यान अंतर्वा पुत्र भेट्यान मागुटेन आयुरार जय भोलेनाथ, हर हर महादेव। तर मित्रांनो, आता आम्ही आलोत ओलवे सेक्टर 18 मध्ये आमच्या खाट्टांच्या देवाचं दर्शन घ्यायला, महादेवाचं दर्शन घ्यायला। बघा इथे आमचा स्वराज बेल हार फुलं घेत आहे देवाला अर्पण करण्यासाठी। तर चला आपल्या खाट्टांच्या महादेवाचं दर्शन घ्यायला चला।
अरे बाबा काय आयशी बसलोय बाबा जायचं का आता रे चॅनलचं नाव काय तर आम्ही आता चाललेलो आहोत लांगेश्वर मंदिर मोरावे बामणडोंगरी गावचा आणि तिथे आपण आता इकडेच गाडी ठेवायला लागेल कुठेतरी कारण खूप गर्दी असेल मंदिरात इथून पायी चालत जायला लागेल आपल्याला जय भोलेनाथ हर हर महादेव ओम नमः शिवाय जय भोलेनाथ जय भोलेनाथ ओम नमः शिवाय जय भोलेनाथ तर मित्रांनो हे बघा आमचे मोरावी बामणडोंगरीचे मंदिर लांगेश्वर जय भोलेनाथ लांगेश्वर प्रसन्न लांगेश्वर मंदिर किती सुंदर बघू शकता हा उत्सव दरवर्षी होत असतो आणि आम्ही लहानपणापासून या मंदिरात येत असतो यावर्षी मस्त इथं मांडव वगैरे केलेला आहे बघू शकता आपण बघा स्वराज गडकरी हर 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 आमचे भाई महेंद्र शेठ घरात यांची एंट्री बघा योग कसा आहे हर हर भोले नमः शिवाय शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः
तर मित्रांनो, आपण भोलेनाथ शिवशंकर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण घरी निघालेलो आहोत. हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शिवशंभो. आणि पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भोलेनाथ. तर मित्रांनो, आज सकाळी आपण खंडेश्वरीला जाऊन संभाच्या देवाचं दर्शन घेतलं. तिथून आपण सेक्टर 18मध्ये महादेवाचं दर्शन घेतलं, आमच्या खाट्टांच्या देवाचं. आणि तिथून आपण लांगीच्या देवळात गेलो, लांगेश्वराचं दर्शन घेतलं. आणि आत्ता आम्ही घरी चाललो आहोत. घरी फराळ करतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी कालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी कालवरीमध्ये जाणार आहोत, पांडुमामा घरत यांच्याकडे. आणि तिथं आमच्या मित्राचा ऑर्केस्ट्रा पण आहे. अमृताभिषेकं परिपूर्णमस्तु श्री भगवते श्याम सदा शिवाय अमृताभिषेकं परिपूर्णमस्तु.